त्याच्यामुळे आजारपणामध्ये असा घरी बनवलेला ताजा ज्यूस प्यायला काहीच हरकत नाही। अरे देवा, ही पण मोसंबी काय तेवढी रसरशीत नाही निघाली। काल पण 2 मोसंबी कापली होती, ती पण तशीच होती, पण कशी बशी खपली। आता ह्या एवढ्या मोसंब्याचं काय करू, कशी खपवू? थांबा, काहीतरी कल्पनाची आयडियाच करते। चला, 4 मोसंब्याचं हे एवढंच ज्यूस बनलं। खरं तर हे ज्यूस ना आजारी असताना प्यायलेलं ना खूप चांगलं असतं, कारण ह्याच्यातला सगळा चोथा गेलेला असतो। तो चोथा म्हणजेच फायबर पचायला ते खूप जड असतं, त्याच्यामुळे आजारपणामध्ये असा घरी बनवलेला ताजा ज्यूस प्यायला काहीच हरकत नाही। अर्थात जर का आजारी पडायचं नसेल तर मात्र ताजी फळं कापून चावून खाल्ली म्हणजे आपण आजारी पडणारच नाही। आणि आजारी पडल्यावर हे असं घरी बनवलेलं ताजं ज्यूस प्यायचं म्हणजे काय होतं, ह्याच्यातले मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात ते आपल्या शरीराला मिळतात आणि आजारपणामध्ये आपल्याला जरा एनर्जी येते।